चॅप्टर नंबर 1 10वी मधला त्यामध्ये बघा समीकरण दिलं आहे तुम्हाला 5x + 4y = 17 आणि 4x + 5y = 10. दोन्ही समीकरणामध्ये बघा इथे चल किती दिले आहे 2 दिले. किती आहे चल किती दिले आहे 2 दिले आहे. आणि बघा इथे नंबर बघा दिला आहे इथे 5 दिला आहे इथे 4 दिला आहे. इथे बघा 4 दिला आहे 5 दिला आहे. यांचे काय दिले आहे नंबर काय झाला इथे काकेला अल्टरनेट केलेला आहे. असं जर एक्झाम्पल असेल तर काय करायचं एक वेळा ऍडिशन करायची एक वेळा मायनस करायचं. कशाचं समीकरण 1 आणि समीकरण 2 चं. आता आपण सुरुवात करूया समीकरण 1 आणि 2. बघा लिहा उत्तरामध्ये काय लिहायचं समीकरण 1 लिहा 5x + 4y = 17. समीकरण नंबर काय द्यायचं याला 1. समीकरण नंबर 1. सेकंड बघा 4x + 5y = 10. समीकरण नंबर 2 काय द्यायचं याला 2. समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2. आता दोघांची बी जेव्हा अशा पद्धतीने एक्झाम्पल असेल सुरुवातीला काय करायचं दोघांची ऍडिशन करायची. काय करायची ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय समीकरण 1 + समीकरण काय करायचं 2 करायचं. समीकरण आता 1 कोणतं दिलं आहे बघा 5x + 4y = 17 आणि पुन्हा दिला आहे 4x + 5y = 10. दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन. ऍडिशन बघा करा 5 + 4 किती झाले 9. 9 इथे काय येणार 9x. पुन्हा 4 + 5 9. इथे येणार 9 आहे बरोबर. 17 आणि 10 किती झाले 27. आता दोघांमध्ये बघायचं सारखं काय येते 9 म्हणजे काय 9 काय येते कॉमन. काय 9 काय करायचं काढायची ते कॉमन काढून घ्यायचे. आतमध्ये काय राहिलं x + y. काय राहिलं आतमध्ये x + y इक्वल टू किती 27. आता बघा इथे 9 याला कशामध्ये आहे मल्टिप्लाय मध्ये. याला कुठे घेऊन जायचं डिवाइड मध्ये घेऊन जायचं. 9 × 9 9 × 27 किती येणार इथे x + y = किती येणार 3. याला समीकरण नंबर काय द्यायचं 3. समीकरण नंबर 3. आता बघा समीकरण 1 आणि 2 वरून या दोघांचं काय केलं आपण ऍडिशन केली आणि काय काढलं आपण समीकरण नंबर 3 काढलं. यांचं व्हॅल्यू किती आहे बघा x + y = 3. आता काय करायचं दोघांचं एक वेळा प्लस केला आता एक वेळा काय करायचं मायनस करायचं. मग काय करायचं समीकरण 2 वजा समीकरण काय करायचं इथे समीकरण का किंवा समीकरण 1 वजा काय करायचं समीकरण नंबर 2 करायचं. काय झालं बघा 5x + 4y = 17. दुसरं बघा इक्वेशन काय दिलं आहे 4x + 5y = 10. आता दोघांमध्ये आपण काय करतो मायनस करतो. इथे कोणतं साइन ना मायनस. आता बघा इथे प्लस प्लस इथे सुद्धा मायनस. साइन का होणार चेंज होणार प्लस ते मायनस प्लस 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 ते ना मायनस. आता 5 मधून काय करायची 4 मायनस करायची. 5 मधून 4 किती राहिला x. किती राहिला x. 4 मधून आता किती मायनस करायचे तुला 5 आणि 5 मधून कोणतं साइन आहे मायनस. इथे ना वजा काय येणार ते y बरोबर. 17 मधून किती मायनस करायची ते 10. 17 मधून 10 गेले 7 राहिले. आला आता बघा इथे समीकरण नंबर काय भेटला आपल्याला समीकरण नंबर 4. समीकरण नंबर काय भेटला आपल्याला 4. आता समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 दोन्ही सुद्धा आपल्याला भेटले आहेत. आता दोघा इथे बघा कोणतं साइन आहे प्लस इथे साइन आहे मायनस. जर अपोजिट जर साइन असेल दोन्ही ठिकाणी तर काय करायची दोघांची काय करायची ऍडिशन करायची. ऍडिशन म्हणजे काय करायची प्लस करायची. काय होते समीकरण नंबर 3 मायनस प्लस काय करायचं समीकरण नंबर काय करायचं 4 करायचं. समीकरण नंबर काय 3 दिला आपल्याला x + y = किती दिलाय 9. x + y = किती दिलाय 3 आणि समीकरण नंबर 4 दिलाय x - y = किती दिलाय 7. दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन म्हणजे प्लस करायचं. दोन्ही ठिकाणी जर अपोजिट साइन असते तर काय करायचं प्लस करायचं आणि दोन्ही ठिकाणी जर सारखे साइन असते तर काय करायचं मायनस. आता बघा y कॅन्सल x + x काय येणार 2x बरोबर. 7 आणि 3 12 10 किती आले ते 10. बघा इथे आता काय येणार 2x बरोबर किती आलं 10. आता 2x ला कशामध्ये आहे मल्टिप्लाय मध्ये म्हणजे काय येणार x बरोबर याला कुठे घेऊन जायचं डिवाइड मध्ये. 10 भागिले किती येणार 2. x बरोबर 5 बे 10 म्हणजे किती येणार उत्तर तुमचं 5. आता हे कशाचं उत्तर काढलं फक्त आपण x चं उत्तर काढलं. आता आपल्याला कशाचं काढायचं आहे y चं.
मग काय करायचं समीकरण नंबर 3 मध्ये x बरोबर 5 ठेवू म्हणजे काय करायचं आपल्याला इथे समीकरण 3 मध्ये x ची व्हॅल्यू ठेवायची आहे. समीकरण 3 आपल्याला काय दिलंय बघा x + y बरोबर किती दिलाय 3 दिलेला आहे. जिथे जिथे x आहे तिथे काय करायचं 5 ठेवायचं आहे. म्हणजे काय म्हणजे 5 + y बरोबर 3 म्हणजे y बघा y बरोबर काय करते हा कशामध्ये आहे 5 प्लस मध्ये इक्वलच्या त्या साइडला घेऊन गेला कशाचा ते मायनस मायनस काय करते 5 y बरोबर किती येणार 3 मधून 5 गेले किती आले -2 पण मोठी व्हॅल्यू कोणती आहे 5 समोर साइन कोणता आहे मायनस म्हणजे मायनस काय म्हणते मायनस की आपण x ची व्हॅल्यू सुद्धा काढली आणि y ची सुद्धा व्हॅल्यू काढलेली आहे. आता बघा हे जे एक्झाम्पल आहे किती सप्टेंबर 21 मध्ये आलेलं आहे. अशाच प्रकारचे एक्झाम्पल 2020 मध्ये 23 मध्ये सुद्धा विचारलेले आहे. म्हणजे हे एक्झाम्पल तुमच्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे.